अनेकदा आपल्या असं लक्षात येतं की आपण दैनंदिन जीवनात अगदी सहज म्हणतो, तो गरीब मुलगा आहे आणि आणि त्यालाच पैसे देताना आपण म्हणतो, त्या गरिबांना मदत करा. हो, शब्द तर एकच आहे गरीब. अगदी. मग तो वाक्यात पुढे जाताना अचानक गरीबचा गरीबा कसा झाला? म्हणजे बघ, बैलचा बैलाला होतो, पण कवीचा कव्याला का होत नाही? आजच्या या सखोल चर्चेत आपण भाषेच्या एका अशाच लपाछिपीच्या खेळाबद्दल बोलणार आहोत. जो आपण रोज खेळतो, पण पण आपल्याला त्याचं मूळ विज्ञानच माहिती नसतं. खरंय. आणि म्हणूनच आजची आपली अभ्यास सामग्री याच अत्यंत रंजक विषयावर आहे. मराठी व्याकरणातील सामान्य रूप. हो ना? भाषेच्या प्रवाहात आपण नकळत जे बदल करतो, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाचा विचार करतो, तेव्हा तिथे एका विशिष्ट अचूकतेची अपेक्षा असते. तुमचं हाड मोडलं तर एक्स-रेमध्ये ती रेष स्पष्ट दिसते. सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असतं. हो. पण पण जेव्हा आपण भाषेच्या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन काम करणं थांबवते. कारण भाषा ही गणितासारखी ताठर नसते. ती माणसाच्या सोयीनुसार सतत प्रवाही असते. आणि याच प्रवाहीपणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे हे सामान्य रूप. बरोबर. आता मुळात हे सामान्य रूप म्हणजे काय? तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ शब्दात जो बदल होतो ना, त्याला सामान्य रूप म्हणतात. हे जर सोप्या भाषेत सांगायचं तर इंग्रजीत आपण याला स्टेम मॉडिफिकेशन किंवा मॉर्फोलॉजिकल चेंज म्हणू शकतो. पण गंमत अशी आहे की इंग्रजीत असे बदल खूप कमी होतात. म्हणजे आपण टू द ट्री किंवा अंडर द ट्री म्हणतो. ट्री हा मूळ शब्द तसाच राहतो. त्याला फक्त आधी टू किंवा अंडर जोडलं जातं. पण मराठी भाषा शब्दांना असं सुटं वाबू देत नाही. अरे वा! यावर माझ्याकडे एक भारी उपमा आहे. मी सांगतो बघ. जसं आपण एखाद्या प्रवासाला जाताना आपल्या नेहमीच्या घरात घालायच्या कपड्यांवरच ट्रेकिंगची बॅग अडकवत नाही. हो, आपण प्रवासाला साजेसे आरामदायी कपडे घालतो. अगदी तसंच. शब्द जेव्हा वाक्याच्या या प्रवासात निघतात आणि विभक्तीचा किंवा अव्ययांचा बॅकपॅक पाठीवर अडकवतात, तेव्हा ते आपल्या नेहमीचे रूप बदलतात. म्हणजे मूळ शब्दाला हा बॅकपॅक थेट टोचू नये म्हणून. हो ना. मध्ये जी कुशन किंवा गादी तयार केली जाते ते म्हणजे सामान्य रूप. हे मराठीचं अत्यंत खास वैशिष्ट्य आहे, जे अगदी संस्कृतमध्येही इतक्या ठळकपणे आढळत नाही. आणि आणि हे जे बॅकपॅक आहेत ना, ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे विभक्ती प्रत्यय आणि दुसरं म्हणजे शब्दयोगी अव्यय. बरोबर. आपण एक साधं उदाहरण घेऊया. झाड हा मूळ शब्द आहे. जेव्हा आपण त्याला विभक्तीचा प्रत्यय लावतो तेव्हा ते झाडाला होतं. इथे ला हा प्रत्यय आहे. हो. किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना आपण झाडाखाली असं म्हणतो. या दोन्हीमध्ये झाड या मूळ शब्दाचं जे झाडा असं रूप तयार झालं ते त्याचं सामान्य रूप. आणि हे बदल मुख्यत्वे शब्दाच्या शेवटच्या अक्षरात होतात, ज्याला आपण अंत्याक्षर म्हणतो. पण कधीकधी ते शेवटून दुसऱ्या म्हणजे उपांत्याक्षरातही होतात. चला तर मग हे बदल नेमके कसे होतात ते पाहूया. आपण आधी पुल्लिंगी म्हणजे मॅस्क्युलिन शब्दांच्या जगात प्रवेश करूया. इथे स्वरांचा म्हणजे वॉवेल्सचा खेळ खूप मोठा आहे. हो ना. ज्या पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी अचा ध्वनी लपलेला असतो ते शब्द वाक्यात जाताना आचा आकार घेतात. म्हणजे त्यांच्या शेवटी एक काना जोडला जातो, बरोबर? अगदी. जसं की बैल हा शब्द ल मध्ये अ आहे, पण त्याला प्रत्यय लावताना तो बैलला न होता बैलास किंवा बैलाला होतो. डोंगरचं डोंगरात, सूर्याचं सूर्याचा. खांबचं खांबास, निर्णयचं निर्णयाला आणि ग्रंथचं ग्रंथाचा. बरोबर. इथे जर आपण ध्वनीशास्त्राचा म्हणजे फोनेटिक्सचा विचार केला ना, तर बैला असं म्हणताना जिभेला दोनदा ल वर जोर द्यावा लागतो. हो, तो उच्चार जड होतो. अगदी. पण बैलाला म्हणताना लाच्या आधी आचा स्वर आल्याने जिभेला एक प्रकारचा रॅम्प मिळतो. उच्चार अत्यंत गुळगुळीत किंवा स्मूथ होतो. खरंय. आता हे अचं आ झालं हे समजायला सोपं आहे, पण पुढे जाऊन शब्दांच्या शेवटी जर ई, आ किंवा ए असेल तर अन हे सगळे मिळून या हा उच्चार घेतात. या म्हणजे वाय ए. हो. जसं कोळी हा ईचा उच्चार असलेला शब्द, त्याचं होतं कोळ्याला. मळा या आचा उच्चाराचं होतं मळ्यात. घोडाचं घोड्याचा आणि वाडाचं वाड्यात होतं. आणि एचा उच्चार असेल जसं फडके एखाद्या व्यक्तीचं नाव, तर त्याचं फडक्यांना किंवा आदरार्थी फडकेंना असं होतं. दोरा या शब्दाचं दोऱ्याचं होतं. इथे या हा जो ध्वनी आहे ना, तो भाषेला एक वेगळीच गती देतो.
पण इथेच मला एक गोम वाटते. कोणती? म्हणजे बघ, ईचा उच्चार असला की या करायचं. कोळीचं कोळ्याला. अगदी सोपं आहे. मग याच लॉजिकने कवीचं कव्याला का होत नाही? आपण कवीला का म्हणतो? शेतकरीचं शेतकऱ्याला होतं, पण कवी आणि शेतकरी यांच्यात हा भेदभाव का? अरे, व्याकरणकारांनी यावर नक्कीच विचार केला असणार आणि याचं उत्तर भाषेच्या इतिहासात लपलेलं आहे. मी सांगते. बरं. शेतकरी, माळी, धोबी, तेली हे जे व्यवसाय दर्शवणारे शब्द आहेत ना, ते मूळचे इथल्या मातीतले आहेत. प्राकृत भाषेच्या प्रवाहातून मराठीत आलेले शब्द आहेत. अच्छा, म्हणजे ते आपले मूळ शब्द आहेत. हो, त्यामुळे ते मराठीचा याचा प्रवाह सहज स्वीकारतात. शेतकरीचं शेतकऱ्याला, माळीचं माळ्याचा, धोबीचा धोब्याचा होतं. आणि मग कवी? कवी, नीती, साधू, मुनी हे शब्द तत्सम आहेत. म्हणजे ते संस्कृतमधून जसे त्या तसे कोणताही बदल न होता मराठीत आले आहेत. अरे वा. हे शब्द एखाद्या उच्चभ्रू पाहुण्यांसारखे असतात बघ. ते आपला मूळचा संस्कृत रुबाब सोडत नाहीत, त्यामुळे ते सामान्य रूपाच्या प्रक्रियेत स्वतःला बदलण्यास चक्क नकार देतात. हां, म्हणजे म्हणूनच कवीचं कवीलाच राहतं? हो, साधूचा साधूचा होतं, मुनीचं मुनीने राहतं. म्हणजे जे परंपरेने आलेत ते आपले कपडे बदलत नाहीत. भारी आहे. आता पुल्लिंगी नामांचा शेवटचा स्वर पाहूया. ऊ. ज्या शब्दांच्या शेवटी ऊचा उच्चार येतो ते वामध्ये बदलतात. भाऊचं भावाने, लाडूचं लाडवाचा, विंचूचं विंचवाचा, नातूचं नातवाचा आणि गहूचं गवाचा. यामागे पूर्णपणे मानवी मुखाची रचना म्हणजे माउथ स्ट्रक्चर कारणीभूत आहे. ते कसं? तू एकदा लाडूचा असा उच्चार करून पहा. ऊ म्हणताना ओठ गोल होतात आणि लगेच चा म्हणताना त्यांना पुन्हा पसरावे लागते. हा चक्क स्नायूंचा व्यायाम आहे. अरे हो, ला डू चा. खरंच. पण जेव्हा आपण लाडवाचा म्हणतो ना, तेव्हा ऊ कडून च कडे जाण्याचा प्रवास वामुळे अत्यंत सोपा होतो. ती एक घसरगुंडी तयार होते. एकदम बरोबर. आपण आतापर्यंत पुल्लिंगी शब्दांची गंमत पाहिली, पण शब्दाचं लिंग बदललं म्हणजे जेंडर बदललं की भाषेचा मोडही बदलतो. हो ना. स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनाईन शब्दांमध्ये एकवचन आणि अनेक वचनाचा सिंग्युलर वर्सेस प्लुरलचा एक वेगळाच खेळ सुरू होतो. कारण इथे उच्चारांची विविधता खूप जास्त आहे ना. जसं की ज्या स्त्रीलिंगी शब्दांच्या शेवटी अ चा ध्वनी आहे ते एक वचनात ए होतात आणि अनेक वचनात आ होतात. म्हणजे वीट हा शब्द घे. एक वीट असेल तर आपण म्हणतो विटेचा, पण अनेक विटा असतील तर म्हणतो विटांचा. लाटचं लाटेचा आणि लाटांचा, जीभचं जिभेला आणि जिभांचा. आणि वाटचं वाटेला आणि वाटांचा. पण भाषेला एकाच साच्यात अडकणे आवडत नाही बघ. काही अच्या उच्चार असणारे स्त्रीलिंगी शब्द ई मध्येही बदलतात. हो, जसं विहीरचं विहिरीत होतं, विहिरेत नाही होत. रीतचं रीतीने, भिंतचं भिंतीला आणि तलवारचं तलवारीने. आणि इथे अनेक वचन केलं तरी भिंती भिंतींना असंच राहतं. बरोबर. आणि ज्या स्त्रीलिंगी शब्दांच्या शेवटी आधीपासूनच आचा काना आहे ना, ते बहुतांश वेळा एचा उच्चार घेतात. जसं दिशाचं दिशेला. हो, हवाचं हवेचा, भाषाचं भाषेचा, माताचं मातेला, शाळाचं शाळेत आणि विद्याचं विद्येने. आता इथे आपण पाहतोय की भाषेला एका विशिष्ट तालबद्धतेची रिधमची गरज आहे. अगदी. आणि याच रिधममध्ये ई, ऊ आणि ओ कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे बदलही पाहायला मिळतात. ईचा उच्चार असेल तर एक वचनात तो तसाच राहतो, पण अनेक वचनात या होतो. उदाहरणादाखल नदी. एका नदीचं पाणी असेल तर नदीचा प्रवाह, पण अनेक नद्या असतील तर नद्यांचा संगम. बीचं बीचा किंवा अनेक वचनात बियांचा. स्त्रीचं स्त्रीचा आणि स्त्रियांचा. पेटीचं पेटीचा आणि पेट्यांचा. तसंच दासीचं दासीला आणि अनेक वचनात दासींना. आणि स्त्रीलिंगी उकारांत शब्द सहसा बदलत नाहीत. जसं काकूचं काकूने, वधूचं वधूचा, पण काही वेळा ते वा होतात. जसं सासूचं एकवचनात सासूला आणि अनेक वचनात सासवांना होतं. सासूंना असंही म्हटलं जातं, पण सासवांना हे अधिक पारंपरिक रूप आहे. आणि ओकारांत शब्द तर अजिबात हलत नाहीत. जसं बायकोचं बायकोला. आता आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्दांचा प्रवास पाहिला, पण जेव्हा आपण नपुसकलिंगी म्हणजे न्यूटर नाउन्सकडे वळतो ना, तेव्हा एक वेगळीच रचना दिसते. बापरे, हे नपुसकलिंगी शब्द पाहिल्यावर मला असं वाटतं की यांची स्वतःचीच एक वेगळी
ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे बाकीच्या लिंगांच्या शब्दांपेक्षा अगदी वेगळ्याच सॉफ्टवेअरवर चालतात. हे अगदी योग्य वर्णन आहे, कारण मराठीत नपुंसकलिंगी नामांचा विकास प्राकृत भाषेतून होताना एका वेगळ्याच मार्गाने झालाय. इथे अचा ध्वनी असणारे शब्द थेट आ होतात. जसं मूलचं मुलाने, फूलचं फुलाचा, झाडचं झाडाचा. पण यांचं ई आणि एचं सॉफ्टवेअर कसं काम करतं ते पहा. ते थेट या होतं. पाणीचं पाण्यात, मोतीचं मोत्याचा, लोणीचं लोण्याचा. आणि ए उच्चार असलेल्या शब्दांमध्ये तळेचं तळ्या, केळेचं केळ्यात, खोकेचं खोक्यात, गाणेचं गाण्यात. इथे मगाशी आपण फडके हे आडनाव पाहिलं होतं. तिथे फडकेंना झालं. पण जेव्हा फडके हा शब्द कापड या अर्थाने नपुंसकलिंगी येतो ना, तेव्हा त्याचं फडक्यात असं रूप होतं. हा, भाषेचा अतिशय सूक्ष्म फरक आहे, जो फक्त संदर्भावरून कळतो. आणि नपुंसकलिंगी ऊच्या बाबतीत हे दोन वेगवेगळे पॅचेस वापरतात. कधी ते आ होतात तर कधी वा. लिंबूचं लिंबाचा, कोकरूचं कोकराणे, लेकरूचं लेकराणे, इथे आ झाला. हो, पण कुंकूचं कुंकवाचा, गळूचं गळवाला, आसू म्हणजे अश्रू त्याचं आसवाने, इथे वा झाला. आत्तापर्यंत आपण फक्त शब्दांच्या शेवटी असलेल्या स्वरांचे म्हणजे वावल्सचे बदल पाहिले. पण मराठी भाषा एवढ्यावरच थांबत नाही बघ. मग ती शब्दाच्या आतल्या अक्षरांशी आणि ध्वनींशीही अगदी लपाछपी खेळते. कॉन्सोनंट्स आणि फोनेटिक्सची ही करामत खूपच आश्चर्यकारक आहे. इथेच व्याकरणाचं खरं मानसशास्त्र दडलंय. आपण दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळूच्या मध्ये उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचा तालव्य म्हणजे फक्त टाळूकडे जाणारा उच्चार कसा होतो ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचे तर स चा श कसा होतो. हो, चोच या शब्दाला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा आपण चोचने नाही म्हणत, आपण चोचीने म्हणतो. ससाचं ससाचा म्हणायला किती विचित्र वाटतं. हो ना. आपण नैसर्गिकरित्या सशाचा म्हणतो. राजाचं राजाला आणि मासाचं माशाचं होतं. तू जर या शब्दांचा उच्चार करताना जिभेच्या हालचालीवर लक्ष दिलंस ना, तर ससा म्हणताना जीभ दातांच्या मागे असते. बरोबर. पण त्याला चा जोडताना जीभ मागे टाळूकडे जाते. या प्रक्रियेत स चा आपोआप श होऊन जातो. जर शब्दाच्या शेवटी सा असेल तर त्याचं शा होतं. जसं पैसाचं पैशाने, आरसाचा आरशात. पण इथेही एक अपवाद आहे. कोणता? जर शब्दाच्या शेवटी जा असेल ना, तर तो जा तसाच राहतो. त्याचा उच्चार बदलत नाही. मांज्याचं मांज्याने आणि सांज्याचं सांज्याचा असंच राहतं. आपण मांज्याने असं म्हणत नाही. बरोबर. आणि यानंतर शब्दाच्या शेवटून दुसऱ्या आम म्हणजे उपांत्य अक्षरात जे बदल होतात ते पाहणं खूप गरजेचं आहे. हो, हे बदल तर आपण रोज करतो पण आपल्याला जाणवतही नाही. जर उपांत्य अक्षरात ई किंवा उ असेल तर सामान्य रूप होताना त्याचा य आणि व होतो. जसं फाईल. हो, आपण फाईलीत नाही म्हणत, आपण फाईलीत म्हणतो. देऊळचं देवळात होतं, पाऊसचं पावसात होतं. इथे स्वर जाऊन व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट येतं. असं का? कारण पाऊसमधील उ हा स्वर आहे. त्याला प्रत्यय जोडताना तो लांबतो. पण जेव्हा आपण त्याचा व करतो तेव्हा तो पाऊसात असा वेगाने उच्चारला जातो. अच्छा. बोलताना कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त अर्थ कसा व्यक्त करता येईल, हाच यामागचा उद्देश आहे. आणि या श्रमाच्या बचतीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जोडाक्षरे. जर शब्दाच्या आत डबल कॉन्सोनंट म्हणजे द्वित्व असेल ना, तर त्यातलं एक अक्षर चक्क गायब होतं. हो का? हो ना. रक्कम हा शब्द घे. त्यात 2 क आहेत. पण आपण रक्कमेचा नाही म्हणत, आपण रकमेचा म्हणतो. छप्परचं छपराचा, अक्कलचं अकलेचा, चप्पलचं चपलेचा. तू चप्पलेचा असं वेगात 10 वेळा म्हणून पहा. तुझा श्वास कोंडेल. हो, म्हणूनच मेंदू ऊर्जेची बचत करतो आणि एक प काढून टाकतो. हीच गोष्ट अनुस्वाराच्या बाबतीतही लागू होते. अगदी. जर मच्या आधी अनुस्वार असेल तर तो सामान्य रूप होताना निघून जातो. किंमतचं किमतीला होतं, गंमतचं गमतीचा आणि हिम्मतचं हिमतीने. इथे अनुस्वार काढून टाकल्याने शब्द हवेत एकदम हलका होतो आणि वाक्यात वाहून न्यायला सोपा जातो. शिवाय काही ध्वनिशास्त्रीय नियम असे आहेत जे शब्दाच्या लांबीवर अवलंबून असतात. एकाक्षरी शब्दांचं सामान्य रूप अजिबात होत नाही. हो, जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपण अच्या घरीच म्हणतो. किंवा बला 2 भाऊ आहेत तर बलाच म्हणतो. आणि मूळ शब्दातील शेवटचा स्वर जर ऱ्हस्व शॉर्ट असेल ना, तर तो सामान्य रूप घेताना दीर्घ म्हणजे लॉंग होतो.
जसे रूप हा शब्द त्याचं रूपाचा होताना उच्चार थोडा लांबतो. आणि इथे संधीचा म्हणजे दोन शब्द जोडले जाण्याचाही विचार करावा लागतो. पूर्वरूप संधीमध्ये जेव्हा आपण अनुसार किंवा अनुरूप यांसारखे शब्द जोडतो तेव्हा काय होतं पहा. हे खूप छान आहे. जेव्हा आपण विषय या शब्दाला अनुरूप जोडतो तेव्हा विषयाचं सामान्य रूप विषया होतं आणि पुढच्या शब्दातील पूर्णपणे विरघळून जातो. तो विषयानुरूप असा एक संध शब्द बनतो. आपण विषय अनुरूप असं तोडून बोलत नाही. आता या प्रवासात आपण शेवटाकडे येत आहोत, जिथे आपण अपवाद, विशेषणे आणि सर्वनामांचे नियम पाहणार आहोत. कारण जगातल्या प्रत्येक नियमाला अपवाद असतातच. हो, भाषेच्या या प्रवासात असे काही शब्द आहेत जे कुणाचंच ऐकत नाहीत. ते अजिबात बदलत नाहीत. ओचा उच्चार असलेली काही पुल्लिंगी नामे सहसा बदलत नाहीत. धनकोचा धनपोस, ऋणकोचं ऋणकोस, किलोचं किलोस असंच राहतं. आणि काही ग्रामवाचक किंवा देशवाचक अंक म्हणजे गावांची आणि देशांची नावे यांच्या बाबतीत भाषेने आपल्याला पर्याय दिले आहेत. म्हणजे आपण हिंदुस्तानला पण म्हणू शकतो आणि हिंदुस्तानाला पण म्हणू शकतो. दोन्ही बरोबर. पंढरपूरला किंवा पंढरपुराला. शेक्सपियरची नाटके, मला अमेरिकेला जायचे आहे. इथे आपण आपल्या सोयीनुसार रूप ठरवू शकतो. पण सर्वात मनोरंजक आहेत ते न बदलणारे शब्द. कोणते? मी तर त्यांना दे इमॉर्टल्स म्हणजे अमर शब्द म्हणेन. अमर शब्द. हो, कारण ते कुणालाच जुमानत नाहीत. आजोबा, दादा, काका, राजा, नाना, चहा, भटजी, हत्ती, नंदी, मुनी, ऋषी, पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु. बापरे. या शब्दांना कोणताही प्रत्यय लावा, यांचं सामान्य रूप होतच नाही. चाकूने, पेरूचा, हत्तीला मूळ शब्द तसाच घट्ट उभा राहतो. आणि भाषेमध्ये संदर्भाला म्हणजे कंटेक्स्टला किती महत्त्व आहे हे आपल्याला अशा शब्दांवरून कळतं, जे एकाच स्पेलिंगचे असतात पण अर्थानुसार बदलतात. पर गुरेच सरत आहेत. पण जर तो ती माळ म्हणजे गळ्यातील माळ या अर्थाने स्त्रीलिंगी असेल तर आपण म्हणतो माळेत मोती ओवले आहेत. शब्द एकच, पण अर्थ आणि लिंग बदलले की त्याची वाक्यातील वागणूक बदलते. खरंय. आता आपण विशेषणांच्या म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या करामतीकडे येऊया. यासाठी मला एक भारी उपमा द्यायची आहे. सांग ना. विशेषणे म्हणजे एखाद्या VIP सारखी असतात बघ. ते कसं काय? जोपर्यंत विशेषणे वाक्यात एखाद्या नामासोबत येतात म्हणजे केवळ विशेषण म्हणूनच येतात ना, तोपर्यंत त्यांना कोणी अडवत नाही. अच्छा. त्यांच्या रूपात काही बदल होत नाही. नो चेंज. जसं गरीब मुलगा किंवा गरीब मुलांच्या, कडू कारले, कडू भोपळा, चंदेरी साडी, चंदेरी वाटी. विशेषण आहे तसंच राहतं. त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही. पण जर ती विशेषणे स्वतः नाम म्हणजे नाऊन म्हणून पुढे आले तर? बरोबर. तिथेच त्यांचा तो VIP दर्जा जातो. जर एखादं विशेषण नामाप्रमाणे वापरलं तर त्यांना सर्वसामान्यांसारखं सामान्य रूपाच्या प्रक्रियेतून जावंच लागतं. म्हणजे कसं? आपण गरीब माणसांना सर्व हिणवतात असं म्हणण्याऐवजी जर फक्त विशेषण वापरलं ना तर गरिबांना सर्व हिणवतात असं म्हणावं लागतं. ओहो, गरिबांना नाही, गरिबांना. हो. आणि जर आचा उच्चार असलेलं विशेषण असेल तर ते कर्त्याच्या विभक्तीनुसार बदलतं. जसं गोरा मुलगा, पण त्याला प्रत्यय लागला की गोऱ्या मुलाला असं रूप होतं. आणि शेवटी आपल्याला अनेक वचन आणि सर्व नामांचं स्वरूप समजावून घेणं आवश्यक आहे. अनेक वचनी नामांचे सामान्य रूप करताना त्यावर नेहमी अनुस्वार असतो. लेखनासाठी अत्यंत महत्वाचा नियम आहे. लोकांना, मुलांना, पशूंना या सर्व अनेक वचनी शब्दांवर अनुस्वार देणं अनिवार्य आहे. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि जसं नामाचं होतं तसंच सर्वनामाचाही सामान्य रूप होतं. हे प्रोनाउन्स शब्दांच्या जागी येतात, त्यामुळे त्यांनाही या नियमांचे पालन करावेच लागते. हो. आणि सर्वनामांची रूपे तर पूर्णपणे बदलतात. जसं मीचं मला, माझे माझ्या होतं, तूचं तुला होतं. तोच त्याला, त्याने त्याचे होतं, तीच तिने तिचे तिच्या, आम्हीचं आम्हाला, आमचे आमच्या आणि तेच त्यांना त्यांनी त्यांचे असं रूप बदलतं. तर या सर्व चर्चेतून आपल्याला हे जाणवतं की सामान्य रूप हे केवळ पाठांतरासाठी बनवलेले व्याकरणाचे नियम नाहीत. अगदी खरंय. आज आपण केवळ शब्दांचे स्पेलिंग नाही पाहिले तर भाषेचं मानसशास्त्र आणि भौतिकशास्त्र पाहिलं. हो ना. मराठी भाषेला बोलताना अधिक सोपं, प्रवाही आणि अर्थपूर्ण बनवण्याची ती एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे नियम भाषेला पिंजऱ्यात अडकवत नाहीत तर भाषेचा प्रवास सुकर करतात.